वाघमाऱ्यांनी माझ्या अंगावर पीठ सांडवलंय आणि वरून माझ्यावरच हसत होतात. पण आता याचा मी बदला त्यांच्याकडून नक्कीच घेणार आहे. आणि लगेचच तो त्याचे कपडे घेतो आणि अंघोळीला जातो. तितक्यात आता तिथे आत्याबाई येते. ती आता इकडे तिकडे चेक करत असते. मेजर म्हणून हक्कासुद्धा मारत असते. पण मात्र आता इकडे सत्य कुठेच दिसत नसतो. आणि म्हणूनच आता इकडे ती बाथरूमच्या दरवाजाला कान लावून बघते तर काय, तिला असं वाटतं की आतमध्ये मेजर आंघोळ करताय वाटतं. आणि म्हणून आता इकडे ती विचार करते की मी ना इथेच थांबून त्यांची वाट बघते. म्हणजेच ते कसं ना, ते आल्याबरोबर त्यांना सरप्राईज मिळेल. आणि लगेचच आता इकडे ती तिथे उभीच असते. आता इकडे सत्य जो असतो तो आता इकडे आंघोळ करून बाहेर आलेला असतो. तो जसा म्हणजे सत्य असतो तसाच असतो, म्हणजेच तो मेजरच्या रूपात नसतो. आणि आता इकडे तो बाहेर येऊन बघतो तर काय, तिथे आत्याबाई असते. आता हे पाहून इकडे तो विचार करतो की आत्याबाई इथे काय करते, आणि जर हिने मला अशा रूपामध्ये पाहिलं तर अजून मोठा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून आता इकडे आत्याबाईला जाणवतं की मागून आता मेजर आलेली आहे. आणि म्हणूनच आता इकडे ती एकदम पलटणार. तितक्यात आता इकडे सत्य त्याच्या तोंडावर म्हणजेच पूर्ण डोक्यावर आता इकडे तो टॉवेल ओढून घेतो. आणि आता इकडे तो दुसऱ्या दिशेने बघत असतो. आता इकडे त्यावर आत्याबाई बोलते, मेजर तुम्ही आलात आणि मला एक गोष्ट सांगा, इतक्या प्रातःकाळी तुम्ही आंघोळ करतात असं कसं काय? आता इकडे त्यावर तो बोलतो, हो आम्ही करत असतो. आणि तसंही आम्हाला वाघमाऱ्यांनी म्हणजेच आमच्या धाकट्या सूनबाईंनी असं म्हणजे भागच पाडलाय आम्हाला आंघोळ करायला. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे काय झालंय काय नेमकं? आता इकडे त्यावर तो सांगतो की ते काय झालंय ना, मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलेलो होतो आणि त्यांच्या हातून डबा निसटला आणि ते अख्खं पीठ माझ्या अंगावर सांडलं आणि म्हणूनच आम्हाला आंघोळ करावी लागली. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती बोलत असते, आजकालच्या मुलींना खूपच धांदळटवाणी कामं करतात. आणि आता इकडे ती नाही ते बोलत असते. आता इकडे त्यावर सत्याला काही दिसत नाही. तर हे पाहून इकडे तो बोलतो, तुमचं काय काम आहे आणि तुम्ही इथे कशाला आलात आत्ता? आता इकडे त्यावर ती बोलते, अहो माझं सोडून द्या, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमचा चेहरा का लपवत आहे? तुम्ही माझ्याकडे का बघत नाहीये? तुम्ही तुमचा चेहरा का झाकत आहे? आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो की माझा मंत्रजाप चालू आहे आणि मी मंत्रजाप झाल्याशिवाय कुणाचाही चेहरा बघत नाही. कारण आता इकडे त्याला समजत असतं काय बोलावं आणि काय नाही. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे, मग तुमचा मंत्रजाप झाला ना की मला कळवा, मी तोपर्यंत इथेच तुमची वाट बघते. आणि ती मनातल्या मनात विचार करते की तितकंच आमचं एकत्र राहणं होईल. आता इकडे त्यावर तो बोलतो की काही गरज नाहीये आणि तुम्ही तुमचं जा. आता इकडे त्यावरती तिथे चिकटूनच बसलेली असते. इकडे सत्याला काही कळत नसतं की आता या आत्याबाईपासून सुटका कशी मिळवावी. तर आता इकडे मंजू जी असते खाली किचनमध्ये काम करत असते. ती आता इकडे एकटीच हसत असते आणि बोलत असते की कशाला मागे मागे फिरायचं सत्याने माझ्याकडे, आणि मी त्याला चांगला सद्दल घडवली. त्याच्या अंगावर सगळं पीठ सांडलं, एव्हा ना तो दाढी मिशी लावून पांढरा फिरतच असतो. आता अख्खं त्याचं अंगच पांढरं झालंय. आणि म्हणून आता इकडे ती हेच बघून आता इकडे एकटीच हसत असते. तितक्या तिथे आर्यन येतो, त्याचं लक्ष जातं. आता इकडे त्यावर तो बोलतो, मंजू मॅडम काय झालंय आणि तुम्ही एकटेच का हसताय, कोणाशी बोलत आहे? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काही नाही, म्हणजे मी माझ्या विचारात होते आणि विचार करत करत एकटीच बडबड करत होते. आता इकडे त्यावर ती बोलते, काय झालंय, काही काम होतंय का? आता इकडे त्यावर बोलतो की हो, मला ना म्हणजेच तुम्हाला जो परेशान करणार आहे ना, मला त्याचा नंबर ट्रेस झालाय, तर चला आपण आत्ताच्या आता निघूया. आता इकडे त्यावरती बोलते, काय नंबर ट्रेस झालाय? आणि म्हणून लगेचच ती तिचं आवरते आणि लगेचच जायला निघते. पण एकदम ती थांबते आणि ती सत्याच्या रूमकडे बघत असते. आता इकडे त्यावर आर्यन बोलतो, काय झालंय मंजू मॅडम, तुम्ही आजोबांच्या खोलीकडे काय बघताय? आता इकडे त्यावरती मनातल्या मनात विचार करते की मला या सगळ्यांबद्दल सत्याला सांगावंच लागेल. आता इकडे त्यावरती बोलते, काही नाही, मला आजोबांना सांगावं लागेल, कारण त्यांना असं सुनीने त्यांना न विचारता केलेले आवडणार नाही. आणि मी घरात नाही आहे म्हटल्यावर अजून ते काहीतरी धुमाकूळ कल्लोळ करेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, हो काही गरज नाही आहे, हे बघा आपल्याकडनं इतका वेळ नाही आहे मंजिरी मॅडम, आपण ना वाटलंच तर तिकडनं आल्यावर आपण सगळं काही हँडल करू की मॅटर, पण प्लीज आता तुम्ही चला. आता इकडे त्यावर तिचं तर मन नसतंच होत. पण आता इकडे एकीकडे आर्यन जो फोर्स करत असतो, तो सांगत असतो की हो तो व्यक्ती चालला जाईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, बरं ठीक आहे आपण जाऊया. आता इकडे हे दोघंही आता इकडे गाडी घेऊन निघतात. इकडे आर्यन मंजूला डबल सीट घेऊन जात असतो. तो रस्त्यामध्ये मनातल्या मनात बोलत असतो, माफ करा मंजिरी मॅडम, तुम्हाला जेव्हा कळेल ना की मी माझाच नंबर ट्रेस केला हे तुम्हाला सांगेल, तेव्हा तुम्हाला खूप राग येईल. पण मात्र मला दुसरा कुठला पर्याय सापडला नाही आहे, कारण आपल्याला वेळच भेटत नाही आहे इथे म्हणजेच गोष्टी करायला, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आता इकडे सत्याला म्हणजेच ती गाडीवर बसून आता इकडे मॅसेज करत असते की मी आर्यन मला बाहेर नेतोय म्हणून, आणि ती सगळं काही त्याला लोकेशन वगैरे सेंड करते. आता इकडे जी आत्याबाई असते ती आता इकडे सत्याला तर चांगलीच चिकटून बसलेली असते. ती काही उठायचं नावच घेत नसते.
आणि आता इकडे मंजू बोलत असते की मला एक गोष्ट सांग आर्यन, तुला कसं काय झालं आहे रे नंबर ट्रेस? कारण मला तर त्याचा अजून फोन आलेला नाही, मग तू कसं काय त्याचं लोकेशन ट्रेस केलं आहे? आता इकडे त्यावर तो बोलतो, हो हो तुमचं बरोबर आहे, पण ते काय आहे ना, मी ना माझ्या गॅजेटमध्ये ना म्हणजे असं सेटिंगच करून ठेवलेलं होतं की तो जेव्हा जेव्हा त्याचं डिव्हाइस ओपन करेल तेव्हा तेव्हा मला त्याचा म्हणजेच नंबर ट्रेस होईल, आणि म्हणून ते तसंच झालं. आणि बघा की मागच्या वेळेसुद्धा आपण त्याला पकडणारच, पण तितक्यातच कोणीतरी आपल्याला बेशुद्ध केलं आणि सगळं काही आपल्या हातून फिसटलं. आता इकडे त्यावरती बोलत असते की हो बरोबर आहे तुझं, आणि म्हणून आता इकडे तीसुद्धा जास्त काही विचारत नाही. पण आता इकडे आर्यन आता इकडे गाडी चालवत असताना मुद्दाम जोरात ब्रेक मारत असतो आणि मंजू जी असते एकदम त्याच्या अंगावर जात असते. आता हे पाहून त्याला चांगलंच वाटत असतं. आता इकडे त्यावर तो बोलतो की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी म्हणजे मॅडम, ते काय झालं ना, मला गड्डा दिसला नाही, असा तो एक एक बहाणे बनवत असतो. पण आता इकडे मंजूच्या मनामध्ये फक्त सत्याविषयीच चालू असतं की सत्याला लवकरात लवकर कळावं आणि सत्याने सुद्धा त्या जागी यावं. तर आता इकडे ती आत्याबाई काही सत्याला सोडायला खालीच नसते. आता इकडे त्यावर तो बोलतो की बरं ठीक आहे, आता एक काम करा, तुम्ही बाहेर जा, मला आवरायचे. आता इकडे त्यावरती बोलते काय झालंय तुम्हाला, का इतकं का म्हणजेच माझ्या पुढे कपडे बदलायला अवघड वाटते? अहो मी कुठली परस्त्री आहे? आता इकडे त्यावर तो बोलतो की मी असं निर्लज्जपणा करत नसतो, तुम्ही बाहेर जा. आता इकडे त्यावर ती बोलते तुम्हाला पण एक अट आहे, तुम्हाला माझ्यासोबत बाहेर यावं लागेल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सत्य नकारच देत असतो. आता हे पाहून इकडे ती बोलते मग ठीक आहे, मग मी सुद्धा बाहेर जाणार नाही, आता तुम्हीच ठरवा माझ्यासमोर तुम्हाला कपडे चेंज करायचे की माझ्यासोबत बाहेर फिरायला यायचे. आता इकडे सत्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. आता इकडे त्यावर तो बोलतो बरं ठीक आहे, मी तुमच्यासोबत बाहेर यायला तयार आहे, पण आता तुम्ही बाहेर जा आणि दार लावून घ्या. आता इकडे सत्या लवकर लवकर आवडतो आणि तो मेसेज बघतो तर काय मंजूच असतो. आता इकडे त्यावर तो विचार करतो की आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. आता इकडे सत्या कसा बसा एकटा म्हणजेच लपून बाहेर निघायला जाणार, तितक्यात इकडे आत्याबाई येते आणि एकदम त्याला चिपकते, बोलते मेजर कुठे चाललात? अहो आपल्याला बाहेर जायचं आहे ना फिरायला. आता इकडे मंजूला आर्यनने त्या जागेवर आणलेलं असतं. आता इकडे मंजू इकडे तिकडे बघत असते, कोणी दिसत नसतं. आता इकडे त्यावरती बोलते काय रे आर्यन, कुठे गेलाय तो व्यक्ती, आणि हाच इथलाच पत्ता होता का? आता इकडे त्यावर तो बोलतो की माफ करा मंजू मॅडम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुमच्याशी खोटं बोललो, तुम्हाला खोटं बोलून मी इथं आणलं, पण मला मला म्हणजे खूप मला तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या मनातलं मला तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहे, आणि त्याचं जे वागणं असतं ते इकडे मंजूला खटकत असतं. आता इकडे त्यावरती बोलते की सत्याचा जो संशय आहे तो खरा निघेल का? आता इकडे त्यावरती बोलतो मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आईस्क्रीम खाल का? आता इकडे ती बोलत असते की आता एकदम रिॲक्ट करायला नको, आणि म्हणून इकडे ती बोलते की हो. इकडे तो धावत पळत जातो, तिला आईस्क्रीम वगैरे आणतो. इकडे म्हणजेच इकडे तो समोर येतो आणि बोलतो की खरंच मंजू मॅडम, मला ना कळत नाही आहे की तुम्हाला कसं बोलू आणि कसं नाही. आता इकडे त्यावरती बोलते की मला खरं सांग, तू इथे कशासाठी आणलं आहे, आणि असं तू खोटे बोलून आणलेलं मला अजिबात आवडलेलं नाही. आता इकडे त्यावरती बोलतो की हो ठीक आहे ना, पण एक मिनटं थांबा, असंच थांबा, आणि तो लगेचच धावत जातो आणि एक बुके घेऊन येतो फुलांचा. आता इकडे तो बुके तिला देत असतो आणि बोलत असतो की मंजू मॅडम हे घ्या, हे तुमच्यासाठी. आता इकडे त्यावरती बोलते हे काय करताय तू आर्यन, आणि मी तुला आधीच सांगितलेलं होतं माझ्या मनामध्ये फक्त सत्य आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आता इकडे त्यावर तो बोलतो अहो मी तुम्हाला कुठे म्हणतोय की मला सत्यदादाची जागा द्या, अहो मी खरंच त्याची जागा कधीच घेणार नाही, पण मात्र मी तुम्हाला म्हणजेच आयुष्यभर सुखी ठेवेल, खरंच मी तुमच्यावर खूप प्रेम करेल, तुमची खूप काळजी घेईल. आता हे सगळं म्हटल्याबरोबर इकडे मंजूला तर काही समजतच नसतं, ती फक्त सत्याचीच वाट बघत असते की केव्हा सत्य येईल आणि कधी नाही. आता इकडे सत्याने तर आत्याबाईला चांगलंच गाडीमधून फिरवून आणलेलं असतं, म्हणजेच एवढी डेंजर त्याने गाडी चालवलेली असते की इकडे आत्याबाई अख्खी हादरलेलीच असते. आता इकडे मंजूचं लक्ष जातं की सत्य तिथे पोहोचलाय, आणि आता इकडे तेव्हा तिच्या मनात धीरात म्हणजे मनामध्ये कुठेतरी चांगलं वाटतंय की आता सत्या तिच्यासोबत आहे म्हणून. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.